पाऊस हा सगळीकडे सारखाच पडत असतो, परंतु त्या पावसाचा फायदा हा प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. त्याच प्रकारे देवाची ही कृपा प्रत्येक माणसावरती सारखीच होत असते, परंतु त्या कृपेचा फायदा हा प्रत्येक माणसाला वेगवेगळा होत असतो. तीच सांगणारी मी एक छोटीशी कथा आज तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. टॉक्स विथ शीतल मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. एक दिवस माता पार्वती आणि महादेव ठरवतात की आपण पृथ्वीचं भ्रमण करायचं आणि बघायचं की ह्या जगात काय चाललं आहे, आणि त्याचबरोबर आपण काही लोकांची परीक्षाही घ्यायची. बघूयात की ह्या जगामध्ये किती लोकांमध्ये दया बाकी आहे, क्षमा बाकी आहे, माणुसकी बाकी आहे. हे आपण एका वेषांतर करून जाऊन आपण बघूया की जगात खरंच या गोष्टी अजून शिल्लक आहेत का. असं म्हणत माता पार्वती आणि महादेव हे वेषांतर करतात आणि एका एकदम गरीब साधू आणि साध्वीचं रूप घेऊन ते पूर्ण गावात फिरत असतात. महादेव आणि माता पार्वती एका अतिशय श्रीमंत अशा एका व्यापाऱ्याकडे जातात आणि तो व्यापारी अगदी त्याच्या पैसे मोजण्याच्या आणि त्याच्या श्रीमंतीच्या इतका गर्वात असतो की त्याला आजूबाजूला काय चाललं आहे हे काहीही दिसत नसतं. आणि त्याच वेळेस माता पार्वती आणि महादेव ठरवतात की या माणसाला एवढा गर्व आहे, पण कमीत कमी याच्यामध्ये दया बाकी आहे का हे तरी आपण बघूया. याच्यामधील अहंकार जरी वाढला असला तरी थोडीफार दया तर असेलच, असे समजून माता पार्वती आणि महादेव त्या माणसाकडे जातात आणि त्याला विनतात. त्याच्या दारात उभं राहतात आणि त्याच्या सेवकाला म्हणतात की मला तुमच्या महाराजांना भेटायचं आहे आणि आम्हाला थोडंफार जेवायला मिळेल का, असं ते साधू आणि साध्वी त्या सेवकाला विचारतात. सेवक म्हणतो की तुम्ही इथेच थांबा, आमच्या महाराजांना गरीब लोक आवडत नाहीत, तुम्ही दाराच्या बाहेरच थांबा, मी त्यांना बोलवतो. ते जर म्हटले तर मी तुम्हाला जेवायला देईल आणि ते नाही म्हटले तर तुम्ही परत जा. असं म्हणून तो सेवक महाराजांकडे जातो आणि त्या महाराजाला म्हणतो की महाराज, बाहेर दारात एक साधू आणि साध्वी खूपच गरीब आहेत, ते आले आहेत, त्यांना भूक लागली, त्यांना जेवायला देऊ का. त्यावरती तो महाराज अतिशय चिडतो आणि त्या सेवकाला म्हणतो, तुला किती वेळ सांगितलं आहे की मला हे गरीब लोक अजिबात आवडत नाहीत आणि त्यांना तू काहीही जेवायला देऊ नकोस. असं म्हणून तो महाराज अतिशय संतापतो आणि त्या लोकांना रागा तिथून काढून देतो. महादेव त्याची परीक्षा घेतात आणि पुढे जातात. माता पार्वतीला मात्र अतिशय राग येतो आणि त्या विचारतात, तुम्ही त्या माणसाला श्राप का दिला नाहीत आणि तुम्ही सरळ निघून आलात, त्याने आपला अपमान केला. यावरती महादेव शांतपणे हसतात आणि पुढे जातात. पुढे गेल्यानंतर वाटेत त्यांना एक गरीब झोपडीत म्हातारी दिसते आणि ती तिच्या गायीची सेवा करत असते, गायीचं दूध काढत असते. त्यावरती महादेव म्हणतात, श्रीमंताची तर आपण परीक्षा घेतलीच, आता गरीबाचीही घेऊया, बघूया ह्या म्हातारीमध्ये तरी दया शिल्लक आहे का, माणुसकी शिल्लक आहे का. असं म्हणत ते दोघेही जण त्या म्हातारीच्या झोपडीकडे जातात आणि त्या म्हातारीला म्हणतात, अगं आई, आम्ही 2 दिवसापासून भटकतोय, आम्हाला खूप भूक लागली आहे, आम्हाला जेवायला दे, किंवा काहीही तुझ्याकडे असेल, शिळी भाकरी तुकडा तरीही आम्हाला चालेल, किंवा या गाईचं दूध दिलंस तरीही आम्हाला चालेल. म्हातारी मात्र त्या श्रीमंत महाराजापेक्षा अतिशय दयावान आणि माणुसकी जपणारी असते. ती म्हातारी आनंदित होते आणि म्हणते, हो हो, या ना, तुम्ही इथे बसा, माझ्याकडे एक भाकरी आहे आणि ह्या गाईचं खूप सारं दूध आहे, देवाच्या कृपेने मला ही गाई खूप दूध देते आणि हिच्या जीवावरती माझा उदरनिर्वाह चालतो आणि मी खूप खुश आहे आणि मी खूप सुखी आहे, तुम्ही या गाईचं दूध प्या, तुम्हालाही आनंद होईल. असं म्हणून ती म्हातारी अगदी मोठ्या मनाने त्या दोघांना घरात असलेली पोळी देते आणि त्याचबरोबर प्यायला दूधही देते. हे बघून माता पार्वती आणि महादेव खूप खुश होतात, प्रसन्न होतात. ते दूध खातात आणि तिथून निघून जातात आणि जाता जाता सोबत त्या गाईला घेऊन जातात. त्यावरती माता पार्वती अतिशय चिडता आणि महादेवांना विचारता, तुम्ही असं का करताय, ज्या श्रीमंत महाराजाने तुम्हाला विचारलंही नाही, तुम्हाला अपमान करून काढून दिलं,
तुम्ही त्याचं काहीही वाकडं केलं नाही आणि या म्हातारीने तुम्हाला खाऊ घातलं, तुम्हाला दया दाखवली आणि तुम्ही मात्र तिचीच गाई घेऊन चालला. त्यावरती महादेव म्हणतात, त्या महाराजाचं मागच्या जन्मीचं पुण्य होतं म्हणून तो ही श्रीमंती भोगतोय. ज्यावेळेस त्याचं पुण्य नष्ट होईल त्यावेळेस आपोआपच त्याचा अहंकारच त्याला मारेल. आणि या म्हातारीचं म्हणशील तर मी या म्हातारीवरती अतिशय प्रसन्न झालो आहे. जोपर्यंत ही गाय या म्हातारीकडे राहील तोपर्यंत ही कधीही माझ्या भक्तीत रमणार नाही. या म्हातारीचा पूर्ण जीव या गायीमध्ये राहील, त्यामुळे मी या गायीलाच सोबत घेऊन जातो. एकदा की ही गाय तिच्यापासून तुटली की ही आपोआपच माझ्या भक्तीमध्ये रमेल आणि मी हिला माझ्या सोबत शिवलोकात घेऊन जाईल. हे ऐकून माता पार्वती अगदी आनंदित होतात आणि महादेवांना म्हणतात की तुमची लीला अगाध आहे आणि ती या जगात कोणालाही कळणार नाही. मित्रांनो, ही गोष्ट छोटीशी होती, परंतु याच गोष्टीमध्ये खूप गोष्टींचा बोध लपलेला आहे. आपल्या आयुष्याचा बोध लपलेला आहे. आपण प्रत्येक गोष्टीसाठी देवाला दोष देत असतो, परंतु कधी कधी चुकीच्या वाईट गोष्टींमध्येही देवाची कृपा लपलेली असते. प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी चांगलीच असते असं नसतं. कधी कधी देव एखादी गोष्ट आपल्याकडून काढून घेतो, कारण की त्याला आपल्याला खूप चांगली गोष्ट द्यायची असते. बऱ्याचदा लोकांचं सोनं चोरीला जातं किंवा काही लोकांना सोनंच भेटत नाही. त्यावरती ते देवाकडे कंप्लेंट करत असतात की या माणसाकडे एवढं सोनं आहे आणि माझ्याकडे नाही. कदाचित ते सोनं मिळवून तुमच्या सोबत घातपात होऊ शकतो, त्यामुळे देव तुम्हाला ते सोनं देणार नाही, परंतु त्यासोबत मिळणारं सुख मात्र तुम्हाला देव दुसऱ्या गोष्टीतून देईल. त्यामुळे देवाची योजना ही कधीही चुकीची नसते. फरक फक्त एवढाच असतो की आपण त्यातून काय बोध घेतोय. मित्रांनो, देवाची कृपा ही प्रत्येक माणसावरती सारखीच होत असते, फक्त त्याचं रूप वेगवेगळं असतं. काही लोकांना सगळं गमावून देव मिळतो, तर काही लोकांना सर्व मिळवूनही देव मिळत नाही. अशी जगात बरीचशी लोक आहेत की जे त्यांच्या पापकर्मांनी या जगात राज्य करतात, पण त्यांचा शेवट मात्र चांगला होत नाही. आणि बरीच पुण्य करते लोक असे आहेत की जे अतिशय दुःख सहन करतात, परंतु त्यामागेही देवाची कृपा असते आणि देव त्यांना अतिशय चांगल्या ठिकाणी घेऊन जात असतो. त्यामुळे देवाची कृपा ही कुठल्या पद्धतीने तुमच्या आयुष्यात येते हे तुम्ही कधीही ओळखू शकणार नाही, परंतु देवाच्या योजनेवरतीही कधी शंका घेऊ नका. जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं समजून चला, आयुष्यात चांगलंच घडेल. आजची ही छोटीशी कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.